मला वाटतं या परिस्थितीमध्ये म्हणजे तुम्ही त्यावेळेचा करोनाचा काळ आठवा आणि तेव्हासुद्धा संपूर्ण जगामध्ये हे संकट कोसळलेलं असतानासुद्धा या महाराष्ट्रामध्ये त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब हे असताना मला वाटतं त्या ठिकाणी आज एवढी मोठी संकट असतानासुद्धा त्या ठिकाणी कशा पद्धतीने लोकांना दिलासा देण्याचं काम केलं असेल आणि आज परिस्थिती तीच परिस्थिती आहे. परंतु आज तुम्ही बघितलं असेल या युद्धाच्या नावाखाली किती लोकांना तुम्ही त्या ठिकाणी ते झळ सोसणार आहे. सरकार म्हणून तुमची काय भूमिका आहे की नाही. आज हे संबंध पेट्रोल डिझेल असेल, CNG असेल, इलेक्ट्रिकचे बिलं असतील, या सर्वसामान्यांना जे काही आहे खाद्यतेल असेल, या सर्वांचे दरवाढ त्या ठिकाणी दररोज 8 दिवसांनी दरवाढ त्या ठिकाणी होते. आणि असं असताना आज सर्वसामान्य माणूस कशा पद्धतीने त्याचं घर चालवणार आहे. आज तुम्ही बघितलं असेल नोकऱ्या नाहीत तरुण मुलांना. त्या ठिकाणी नीटची परीक्षा या ठिकाणी झाली आणि त्या नीटच्या परीक्षेचा पेपर कुठला त्याचं मूळ स्तोत्र जे आहे ते मला वाटतं या महाराष्ट्रामधलं आहे. लाज वाटायला पाहिजे. आणि असं असताना तुम्ही बघितलं असेल की आज कशा पद्धतीने लोकांना फक्त ब्रह्मज्ञान त्या ठिकाणी देण्याचं काम करत आहेत. या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब त्या ठिकाणी विदेश दौरा चालू आहे. अरे तो विदेश दौरा तुम्हाला त्या ठिकाणी ह्याच्या माध्यमातून सुद्धा करता आला असता, व्हिडिओ ह्याच्या माध्यमातून. आणि असं असताना सुद्धा आज जी परिस्थिती या देशावरती निर्माण झालेली आहे आणि तुम्ही बघितलं असेल की आज लहान मुलंसुद्धा त्या ठिकाणी अत्याचारातून सुटलेली नाहीत. आज महिलांवरती अत्याचार होते. कालच कल्याणमध्ये त्या ठिकाणी झालं आहे. फास्ट ट्रॅक करणार. फास्ट ट्रॅक 3-3 वर्ष एखादी केस चालते त्या ठिकाणी. तुम्ही करता काय. सरकार म्हणून तुमची जिम्मेदारी आहे की त्या गुन्हेगार मोकाट सुटलेले आहेत त्यांना पोचण्याचं काम जनतेच्या पैशातून त्या ठिकाणी चालू आहे. आणि असं असताना आज तुम्ही सरकार म्हणून तुमची जी भूमिका आहे त्या ठिकाणी सर्वसामान्याला दिलासा देण्याची नाही. आणि म्हणून मला वाटतं आज जनता त्या ठिकाणी आम्ही आज निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमा झालेलो आहोत. सर, स्वाक्षरी मोहीम देखील येते. महागाई राक्षस. हां, मला वाटतं हा जो राक्षस निर्माण केलेला आहे जर सरकारने मनात आणला असतं तर मला वाटतं सर्वसामान्य आज आपण या रेल्वे स्टेशनच्या इकडे उभे आहोत. या ठिकाणी रेल्वेच्या तिकिटाचा दर जर कमी केला लोक कशाला गाड्या घेऊन जातील. मेट्रो आहे, मेट्रोचा दर त्या ठिकाणी कमी करा. त्यानंतर तुम्ही बघितलं बस जी आहे ST सर्वसामान्य त्या ठिकाणी प्रवासी त्या ठिकाणी प्रवास करत असतात त्याचे दर तुम्ही कमी करा. आज तुम्ही जो भ्रष्टाचार चालू आहे तो भ्रष्टाचार कमी करा. त्या ठिकाणी जे काय आज तुम्ही बघितलं असेल कालच ठाणे महापालिकामध्ये 5 मिनिटामध्ये 232 प्रकरणं त्या ठिकाणी मंजूर केली गेली विदाऊट चर्चा न करता. जर अशा पद्धतीने जर काम करत असेल आणि त्याच्यावरती कोणाचाही त्या ठिकाणी निर्बंध नसेल त्या ठिकाणी BJPच्या सर्व मंडळीने त्या ठिकाणी निषेध केला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये आज तुम्ही मुंबई महापालिका असेल इतर महापालिका असेल फक्त लुटण्याचं साधन त्या ठिकाणी त्या लोकांनी निर्माण केलेलं आहे. आणि तुम्ही बघितलं असेल आज नीटची परीक्षा असेल त्यानंतर बाकीच्या सर्व गोंधळ असेल. आज तुम्ही बघितलं असेल फास्ट ट्रॅकमध्ये एखाद्या आरोपीचा हे करतात इन्क्वायरी लावतात. परंतु आज कुठले मला सांगा या ठाण्यातल्या उरणचा हे बघा तुम्ही ह्याला अजूनही त्या ठिकाणी सजा झालेली नाही. आज बदलापूरचा असेल किंवा इतर सर्व असतील या सर्व ठिकाणची जर तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रातले फक्त फास्ट ट्रॅक हा गोंडस नाव त्या ठिकाणी वापर केलेला आहे परंतु गुन्हेगार त्या ठिकाणी मोकाट आहेत. मला वाटतं इलेक्ट्रिकच्या गाड्या जरी वापरल्या काही लोक टेस्ला वापरतात. आज काही लोक इलेक्ट्रिक गाड्या घ्याल. अरे तुमच्याकडे पैसे आहेत रे पण सर्वसामान्य जनतेला तुम्ही आज भिकारी करून ठेवलेला आहे. त्याचं काय करणार तुम्ही. ही महागाई पहिली कमी करा. GST असेल इन्कम टॅक्स असेल त्या ठिकाणी हे जे दरवाढ झालेले आहेत हे रेल्वे तुम्हीच चालवता ना ते कमी करा जरा. आणि आज तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने सरकार म्हणून तुमची काय भूमिका आहे की नाही. जनतेवरती किती दिवस तुम्ही हे लादणार आहेत. तुम्ही कशासाठी तुम्ही सत्तेमध्ये बसलेले आहेत. आणि म्हणून
मला वाटतं जनता आता रस्त्यावरती येईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मला ही स्टंटबाजी मला वाटतं फक्त फोटो नसावी. त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जर तुम्ही केलं पाहिजे तर पहिलं लोकप्रतिनिधीपासून सुरुवात केली पाहिजे आणि नुसता एक दिवसाकरता हा नसावा. परंतु तुमच्या हातात आहे ना सरकार म्हणून तुम्ही रेल्वेचे दर कमी करू शकता, त्या ठिकाणी GSTचा हे करू शकता, इन्कम टॅक्स करू शकता, त्या ठिकाणी तुम्ही जर STचे जे आहे भाडंवाढ केलेलं आहे ते कमी करू शकता. सर्वसामान्याला दिलासा देणारी तीच तर साधनं आहेत आणि ते तुम्ही करत नाही आणि नुसतं स्वतः फक्त शोबाजी करायची. मला वाटतं ही जनता आता खपून घेणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.